भारताकडे फक्त 18 दिवसाचं तेल उरलं आहे आणि फॉरेक्स रिझर्व्हमध्येही मोठी घट झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर खळबळ उडालेली आहे. पण खरं कारण काय आहे, तर 18 दिवसाचं तेल म्हणजेच 18 दिवसांनी देशात पेट्रोल संपणार असं नाही. मध्य पूर्वेतील तणाव आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील दबावामुळे जगभरात तेल बाजार हा अस्थिर झाले आहे. त्यातच भारताचा जो फॉरेक्स रिझर्व्ह काही प्रमाणात कमी झालेला आहे. कारण तेल आयात महाग झाले, डॉलरची मागणी वाढली आणि RBI रुपया आहे तो सांभाळत आहे. जर तेल आणखी महाग झालं तर पेट्रोल महाग होईल, वस्तू महागाई वाढू शकते. पण सध्या भारत लगेच संकटात जाणार अशी परिस्थिती नाही. तुम्हाला काय वाटते, पुढे पेट्रोलचे दर किती जाऊ शकतात?